भारतात व्हॉट्सॲप बंद होणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय, कारण व्हॉट्सॲपच्या गोपनीयता धोरणाबाबत सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे। तसंच व्हॉट्सॲप आणि मेटा या कंपनीला चांगलंच सुनावलेलं आहे। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आपण बघूया। भारतात व्हॉट्सॲप बंद होणार, सुप्रीम कोर्ट व्हॉट्सॲपवर एवढं का संतापलं? व्हॉट्सॲपवरून तुमचा डेटा लीक होतोय। $140 कोटींच्या भारत देशातील 85 कोटी भारतीय सध्या व्हॉट्सॲप हे मेसेजिंग ॲप वापरतात। मात्र व्हॉट्सॲपच्या गोपनीयता धोरणाबाबत नाराजी व्यक्त करत सुप्रीम कोर्टानं त्यांना सुनावलंय। तुम्हाला भारतातले नियम पाळायचे नसतील तर आमचा देश सोडून जा, अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं व्हॉट्सॲप आणि मेटा या कंपनीला सुनावलंय। भारतीय स्पर्धा आयोगानं ठोठावलेल्या दंडाविरोधात व्हॉट्सॲपनं कोर्टात धाव घेतली होती। त्याच्या सुनावणीवेळी कोर्टानं व्हॉट्सॲपला चांगलंच धारेवर धरलंय। भारतीय स्पर्धा आयोग अर्थातच CCI कडून व्हॉट्सॲपच्या गोपनीयता धोरण 2021 ची तपासणी। या धोरणानुसार व्हॉट्सॲप ग्राहकांचा डेटा त्यांच्या सिस्टर कंपन्या अर्थात फेसबुक आणि इंस्टाग्राम सोबत शेअर करू शकतो। याचा वापर मेटाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अपडेट ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो। या नव्या धोरणात मान्य असेल तर ठीक, अन्यथा सोडून द्या असं धोरण ग्राहकांवर लादण्यात आल्याचं समोर। तपासणीत ग्राहकांना ऑप्ट आउटचा पर्याय न दिल्यावर CCIनं ठेवलं बोट। स्पर्धा कायदा 2002 चं उल्लंघन झाल्याचा व्हॉट्सॲपवर ठपका ठेवत 213.14 कोटी दंड। दंडाविरोधात व्हॉट्सॲपचं सुप्रीम कोर्टात आव्हान। थोडक्यात व्हॉट्सॲपचा वापर करता राहून डेटा शेअरिंग टाळण्याचा कोणताही पर्याय नव्हता। याच प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। व्हॉट्सॲपनं यावरही स्पष्टीकरण दिलंय की तुमचे मित्र किंवा तुमच्या कुटुंबासोबतचे खासगी चॅट्स हे पूर्णपणे एन्क्रिप्टेड आहेत, म्हणजे त्यांना इतर कोणी किंवा व्हॉट्सॲपही वाचू शकत नाही। मात्र जर का तुम्ही एखाद्या कंपनीशी किंवा एखाद्या व्यवसायाशी संबंधी बोलत असाल तर तो डेटा जो आहे तो जाहिरातीत दाखवण्यासाठी वापरला जाऊ शकतो आणि कोर्टानं नेमकं याच गोष्टींवरती बोट ठेवले। CJI सूर्यकांत, आम्ही तुम्हाला कोणतीही माहिती शेअर करण्याची परवानगी देणार नाही। न्यायमूर्ती बागची, ही एक प्रकारची सक्ती आहे। CJI सूर्यकांत, रस्त्यावरच्या विक्रेत्या महिलेला हे कसं समजून येईल? तुम्ही किती कठीण भाषा वापरता। CJI सूर्यकांत, ग्राहकाची गोपनीय माहिती चोरण्याची ही सभ्य पद्धत आहे। CJI सूर्यकांत, तुम्ही आमच्या संविधानाचं पालन करू शकत नसाल तर भारत सोडून द्या, नागरिकांच्या गोपनीयतेशी तडजोड होणार नाही। ॲडव्होकेट मुकुल रोहतगी, मेटाचे वकील, आमची सेवा विनामूल्य आहे। आम्ही न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र देऊ आणि आम्ही काय करत आहोत हे सांगू। ॲडव्होकेट अरुण, व्हॉट्सॲपचे वकील, सर्व वापरकर्त्यांचा डेटा शेअर केला जात नाही आणि शेअरिंगची व्याप्ती मर्यादित आहे। व्हॉट्सॲपचे म्हणणे आहे की आमची पोहोच वापरकर्त्यांच्या वैयक्तिक संदेशांपर्यंत नसते। CJI सूर्यकांत, तुम्ही ग्राहकांचा डेटा वापरणार नाही असं आश्वासन देणारं प्रतिज्ञापत्र द्या। व्हॉट्सॲपची सर्वात मोठी बाजारपेठ भारतात आहे। 2025 या वर्षात त्यांनी जवळपास 23,000 कोटी रुपयांची कमाई एकट्या भारतातून केली आहे। त्यामुळे इथली बाजारपेठ गमावणं हा त्यांच्यासाठी मोठा धक्का असेल। त्यामुळे आता आपल्या प्रतिज्ञापत्रात ते काय आश्वासन देतात आणि भारतासाठी नवं गोपनीयता धोरण आणतात का हे पाहावं लागणार आहे। अन्यथा त्यांना भारतातून हळूहळू काढता पाय घ्यावा लागू शकतो, हे नाकारता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।